तुम्ही ती माकडाची गोष्ट ऐकली असेल ना? जंगलात खूप पाऊस पडत असतो, पूर येत असतो, तर एक माकडीण आपल्या पिल्लाला खांद्यावर बसवते त्याला वाचवण्यासाठी. पण हळूहळू जसजसं पाणी वर चढत जातं, नाकातोंडात जायला लागतं, तर ते खांद्यावरचं पिल्लू ती तिच्या पायाखाली धरते आणि आपला जीव वाचवते. त्या खांद्यावरच्या पिल्लासारखे असतात तुमच्यासाठी गरीब माणसं. तुमच्यावर संकट आलं की आधी तुम्ही त्यांचा जीव घेता. आता काय झालं साहेब? हा, एकदम गप्प गप्प झालात ते. घ्या ना, बसा गाडीत आणि चढवा गाडी आमच्या अंगावर. आमचा पण जीव घ्या. थांबा जरा, ऐकून घ्या माझं. आम्हाला काय ऐकायचं? आम्हाला नाही ऐकायचं साहेब. ऐकू आम्ही. आम्हाला नाही ऐकायचं. थांबा थांबा. बोला काका, काय विचारायचंय तुम्हाला? किती पैसे घ्याल किंवा किती पैशाला विकले जाल असं काही विचारायचंय का? विचारा. नाही नाही बाळा, तुला मी जसं आत्ता वाटतोय ना तसं अजिबात नाही आहे. खरं सांगतोय, तुला दुकानात माझ्याबद्दल जे वाटलं होतं तेच खरं आहे. विश्वास ठेव माझ्या. अर्थात आता हे सगळं बनवून काही उपयोग नाही, जाणारा माणूस नाही, काही परत येणार नाही. पण तुला एकच सांगतो, मी आयुष्यात कधीही गुन्हेगाराला पाठीशी घातलेलं नाहीये. कधीही सत्याची बाजू सोडलेली नाहीये आणि आजही सोडणार नाहीये. हे बघ, मी बाहेरगावी गेलो होतो. काय झालंय मला काहीही माहित नव्हतं, पण ज्या क्षणी मला एक कळलं त्या क्षणी मी तडक इथे निघून आलोय, घरी न जाता. बघ, जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कायद्याने शिक्षाही व्हायलाच हवी आणि ती होईल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन. खात्री बाळग, अगदी तो माझ्या जवळचा घरातला असला तरी सुद्धा. नेमकं काय घडलं याची मी चौकशी करतो आणि मी स्वतः त्या गुन्हेगाराला इथे आणून सोडीन. अगदी तो माझा सख्खा मुलगा असला तरी. हा शब्द आहे माझा. चला, आता सगळ्या गोष्टी आपोआप समोर येतील. तुम्ही आता घरी जायला हरकत नाही. चला, निघा आता तुम्ही पण. थांबा. त्यांनी आता फक्त शब्द दिलाय की ते खऱ्या गुन्हेगाराला समोर आणतील. शब्द दिला म्हणजे खरंच आणलं असं होत नाही. जोपर्यंत ते खऱ्या गुन्हेगाराला समोर आणत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. चला रे, बसा बसा. ही बघ ज्योती, आता जोवर न्याय मिळत नाही ना तोवर आमच्यापैकी एक पण जण इथून हलणार नाही. आम्ही तुझ्या सोबत इथं बसून राहू, तुझ्या सपोर्ट मध्ये.